त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय. एक मुद्दा असा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे, आमच्यावरती हिंदीची सक्ती करणार, म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मानणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, या गोष्टीला काय अर्थ नाहीये. बरं, हे यांना जसं आता राज म्हणाले, हे बस म्हटलं का बस, उठ म्हटलं की उठ म्हणणारी मानणारी लोक आहेत, यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा. आज मुंबईची संपूर्ण लक्ष्मी जी म्हणतो ती कुठे गेली? ती आपल्या हातात नाहीये. मराठी माणूस कुठे गेली? मराठी माणूस हा कामगार, श्रमिक, लढवय्या होता. आज तो बाहेर गेला आणि संपूर्ण मुंबईची संपत्ती ही एका विशिष्ट वर्गाच्या हातात आणि ती सातत्याने गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होतोय. याचा अर्थ असा आहे की मुंबई तुमचा जमिनीचा तुकडा तुमच्याकडे राहील, संपत्ती आमच्याकडे राहील. तेच मी म्हणतोय. ह्याच्यावरती आपण काय करणार? मला थोडंसं वेगळं म्हणायचंय. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आत्ताची परिस्थिती तशी नाहीये. आत्ता त्यांना मुंबईचा तुकडाही हवाय. हा विषय फक्त संपत्तीचा नाहीये. आपण जर समजा नीट बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला देखील मुंबईमधले जे अमराठी धनदांडगे जे होते तेच मागणी करत होते की मुंबई ही गुजरातला द्या म्हणून. आजही तीच परिस्थिती आहे आणि त्यावेळेला जर समजा 5 लोक असतील तर ती आज 500 लोक झाली आहेत. आणि ज्या प्रकारे मुंबईमधल्या गोष्टी ज्या आत्ता केंद्र आणि राज्यामार्फत ज्या गोष्टी केल्या जात आहेत किंवा करून घेतल्या जात आहेत, तो धोका मला सर्वाधिक वाटतोय जो ह्याच्या अगोदर फार नव्हता कधी इतका. आता जे स्ट्रॅटेजिकली जी मुंबई तोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ज्याला आपण MMR रिजन ज्याला म्हणतोय, आणि या MMR रिजन मध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. अदरवाईज वाढवण बंदराला लागून वाढवणाला तिथे विमानतळ कशासाठी तुम्ही आणताय? मी त्या दिवशी माझ्या एका भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की नवी मुंबई आता विमानतळ झालंय. या आत्ताच्या मुंबईच्या विमानतळावरचा संपूर्ण कार्गो हे वाढवण तिकडे नेणार विमानतळावरती आणि हळूहळू करत, आता जी सुरुवात झालीच आहे पण हळूहळू करत मुंबईमधलं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे नवी मुंबईला वळवणार. आत्ताचा विमानतळ हे अदानीकडे आहेच. आत्ताच्या विमानतळाचं जर समजा क्षेत्रफळ जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढं ते क्षेत्रफळ आहे. म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला वळवायचं आणि हा परत विमानतळ आणि तो सगळा भाग परत विकायला काढायचा. हे सगळं मोदी शहा राज्यकर्ते झाल्यामुळे होतंय का? त्याच्यानंतरच झालं ना. तुम्ही एक गोष्ट बघा, मी आता ना कोणाशी तरी परवा दिवशीच बोललो होतो, अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा आपल्याला फरक बघायचा असेल ना, हे बघा, हे ह्यांचे व्यवसाय करताना चोऱ्या मारा ते सगळेच करत असतात, परंतु अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा तुम्हाला मेजर फरक, तर मोदी मोठे व्हायच्या अगोदरपासून अंबानी मोठे होते. पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झालेला आहे. अदानीचा विस्तार हा मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. मोदी ज्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला त्यांना तो पोर्ट मिळालेला आहे, मुंद्रा पोर्ट. आणि मग पंतप्रधान झाल्यानंतर त्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. मला नेहमी असा प्रश्न पडतो की भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की समजा तिथे आज भारतीय जनता पक्ष नाहीये, समजा उद्या तिकडे काँग्रेसचं सरकार आहे किंवा इतर दुसऱ्या कुठच्या तरी समजा पक्षाचं सरकार आहे आणि एखाद्या केंद्रांमध्ये बसलेल्या सरकारने जर एकाच उद्योगपतीवरती जर समजा काँग्रेसने किंवा इतर कोणी जर मेहरबानी केली असती तर भारतीय जनता पक्ष काय प्रकारचा रिॲक्ट झाला असता? रस्त्यावरती येऊन थैथया नाचली असती. बरोबर आहे. मग आज हे होताना भारतीय जनता पक्षाचे लोक हवालदिल का आहेत? आपल्याला का वाटतं का हवाल दिलाय? याचं कारण त्यांच्या हातात काहीच नाहीये. ही सगळी बसवलेली माणसं आहेत. कळलं का? ह्याच्यातले जे बसलेले होते त्यांना नष्ट केले गेले. लाईक शिवराज सिंग चव्हाण असतील किंवा अजून 1-2 जण असतील, गडकरी, बरोबर आहे, गडकरी असतील. हे जे बसलेली जी माणसं आहेत ही यांना आवडत नाहीत आणि हे बसवलेलं म्हणजे जे पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये जे व्हायचं तेच आता सगळं सुरू आहे. फक्त ह्यांचा उद्देश जर समजा बघितलं, काँग्रेसच्या काळामधले जे पंतप्रधान होते ना त्यांना कुठचं राज्याचं लेबल नव्हतं. हे पहिल्यांदा राज्यकर्ते बसलेत ज्यांच्यावरती राज्याचं लेबल आहे. गुजरातचे प्रधानमंत्री आहेत ते, कळलं का? गुजरातचे गृहमंत्री. ज्या प्रकारचं त्यांचं मुंबईवरती लक्ष आहे
मुंबईकडे त्यांचं